नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सकाळच्या 11च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभर राजकीय घडामोडी आणि वेगवेगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता व्यक्त होते आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. विरोधक राज्यपालांच्या अभिभाषणाला अनुपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून मूक आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालण्याच्या प्रकाराचा यावेळी विरोधकांकडून निषेध करण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आता आपण बघतो आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सागर, राज्यपालांचं अभिभाषण होईल अधिवेशनाच्या सुरुवातीलाच, मात्र त्यावर विरोधक बहिष्कार घालू शकतात. आता आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय राज्यपाल परिसरामध्ये आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये अधिवेशनाला सुरुवात होईल तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. राज्यपाल सी विद्यासागर राव विधानभवन परिसरामध्ये आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. आपल्याला पायऱ्यांवर विरोधक सगळे बघायला मिळत आहेत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सागर, काय सांगाल? आता राज्यपाल विधिमंडळामध्ये आलेले आहेत. राज्यपालांचं अभिभाषण पुढच्या काही वेळातच सुरू होत आहे. पण ज्यावेळेस राज्यपाल विधिमंडळाच्या परिसरामध्ये आले त्यावेळेस विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात आणि महात्मा गांधींच्या हत्या करणाऱ्या जे लोक आहेत त्यांचा निषेध म्हणून घोषणा देत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांचं विधिमंडळ परिसरामध्ये स्वागत केलं. एका बाजूला राज्यपालांचं स्वागत होत आहे आणि या अभिभाषणाला विरोधक बहिष्कार टाकणार आहे अशी माहिती मिळते. राज्यपालांसमोर विरोधकांनी गांधींविषयी हत्या केलेलं आहे त्याच्या घोषणाबाजी देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी राज्यपालांना स्वागत केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक मोठ्या प्रमाणात घोषणा देत आहेत. घोषणा विरोधकांचं आज होणाऱ्या अधिवेशनात पुढे काय होणार हे दाखवत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला माहिती देत होते. आता राज्यपाल सी विद्यासागर राव जेव्हा विधिमंडळ परिसरामध्ये आले तेव्हाची दृश्य. आजूबाजूला विरोधकांचा खूप गोंगाट होता. घोषणाबाजी सुरू होती विरोधकांची. पायऱ्यांवर बसून ते आंदोलन करताना बघायला मिळत होते आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने खरं तर या अधिवेशनाची सुरुवात होईल. पण विरोधक बहिष्कार टाकू शकतात या अभिभाषणावर. राज्यपाल सी विद्यासागर राव. सभापती महोदय, अध्यक्ष महाराज आणि सन्माननीय सदस्य, राज्य विधानमंडळाच्या 2019 या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आणि यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाज सुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या जनतेची सेवा कार्यास माझ्या शासनाला सतत प्रेरणा मिळते. माझे शासन सीमे पलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत असून पुलवामासह देशभरात इतरत्र शहीद झालेले सैनिक व निमलष्करी दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. माझे शासन दहशतवाद आणि
देश विघातक कारवायांचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारला सर्वतोपरी सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेबाबत माझ्या शासनाने दावा केलेल्या 865 गावातील मराठी भाषिक जनतेच्या संविधानिक हक्क आणि विशेषाधिकाराबाबत माझे शासन संवेदनशील आहे. माझे शासन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात सातत्याने एक ठाम भूमिका मांडत आहे. माझ्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे कार्यादेश सप्टेंबर 2018 मध्ये काढले आहेत. प्रत्यक्ष काम अनाविडतला होण्यासाठी आणि तो प्रकल्प कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. माझे शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करते. नव्या पिढीला त्यांच्या विचारांची आणि आदर्शांची ओळख व्हावी म्हणून राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. The state received 76% of normal rainfall during the last monsoon. In the month of September, the state received only 28% of the normal rainfall, which was the lowest during the last 17 years. Considering this situation, my government has declared drought in 151 taluks and 268 revenue circuits. My government has also declared drought-like situation in additional 391 villages in 50 revenue circuits. In addition to providing financial assistance to farmers in drought-affected areas, my government has also granted exemption in land revenue, restructuring of cooperative loans, stay on recovery of crop loans, subsidy of 33.5% in current electricity bills for agricultural pumps, exemption in examination fees for school and college students, relaxation in norms of works under EGS, providing tankers for drinking water wherever necessary, and stopping disconnection of electricity for agricultural pumps. Apprehending fodder scarcity, my government has राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. मात्र त्यांनी आपल्या सरकारच्या कामांचं कौतुक केलेलं आहे आणि अर्थातच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही अर्पण केली. अभिभाषणाच्या सुरुवातीलाच याविषयीच आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि त्याचवेळी विरोधकांनी आज मूक आंदोलन केलेलं दिसून येत आहे. गांधी कभी मरते नहीं अशा स्वरूपाचे फ्लेक्स दाखवत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मूक आंदोलन करण्यात आलेलं आहे. RSS किंवा हिंदुत्व कट्टर हिंदुत्व यांच्या वतीने गांधींची हत्या करण्यात आली आणि त्याचाच निषेध म्हणून आज घेतलेला आहे. पिस्तूल चालत आहे, त्यांचा विचार काही मरत नाही अशा स्वरूपाचा वेगवेगळी जी फ्लेक्स आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असतील, यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार सहभागी झालेले आहेत. एकूण जर पाहिलं तर विरोधक नेहमी आंदोलन जोरदार घोषणाबाजी करत असतात, पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. विरोधकांनी आज शांततेत आंदोलन केलेलं आहे आणि आपली भूमिका मांडत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.